जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आम्ही आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 36वा दिवस, फेब्रुवारी 5, 2026। चला तर मग ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचारामध्ये, येथे अर्थ असा आहे की जी व्यक्ती नित्य नियमाने सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे श्रवण करते त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ती शुद्ध होतील। आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण दशक दुसरा, समास 7वा, सत्व गुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण 41व्या ओळीपर्यंत वाचन पूर्ण केले। आज आपण ओळी क्रमांक 42 ते ओळी क्रमांक 50 या ओव्यांचे वाचन करायला सुरुवात करीत आहोत। चला तर मग आजच्या वाचनास सुरुवात करूया। देहाभिमान गळे
आता इथे 41वा ओवी जिथे संपते तिथे 42वी ओवी सुरू होते देहाभिमान या शब्दाने. देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. काही करावया उपाय संसारी गुंतवून काय, ऐसे उकलवी हृदय तो सत्वगुण. संसारासी त्रासे मन काही करावे भजन, ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी, सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण. सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन, आठवे भगवत जन तो सत्वगुण. पदार्थी न बैसे चित्त मना आठवे भगवंत, ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण. लोक बोलती विकारी तरी अधिक प्रेमा धरी, निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण. अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे, नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. इथे आज आपण थांबत आहोत आणि आता 42 ओवी क्रमांक ते 50 ओवी क्रमांक यांचे मराठीतील अर्थ पाहणार आहोत. आता या पृष्ठावरील 42व्या अंकापासून आपण वाचण्यास सुरुवात करीत आहोत. देहाभिमान गळून जातो, विषयासंबंधी उत्पन्न झालेले वैराग्य अधिक वाढू लागते, माया खोटी आहे असे कळून येते तो सत्वगुण. जन्म सार्थकाचा अथवा परलोक प्राप्तीचा काहीतरी उपाय करावा, उगीच संसारात खितपत पडून काय होणार, अशा प्रकारचे विचार अंतःकरणात उद्भवू लागून मन परमार्थाकडे सन्मुख होऊ लागते. संसाराला मन त्रासू लागते. काहीतरी काळ देवाच्या भजनात घालवावा असे वाटते तो सत्वगुण. घरदार बायका मुले असतानाही नित्यनेम आदरपूर्वक पाळतो. श्रीरामाच्या ठाई अखंड प्रेम लागत असते, अखंड प्रेम लागत जाते. सर्व प्रापंचिक संबंधांचा कंटाळा येऊ लागतो आणि परमार्थाविषयी तत्पर असतो. अशा प्रकारे वागत असता मोठमोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्य धरून राहतो. हरिप्रेम बळावर आघात आले तर भक्त धैर्याने त्यांना तोंड देतो तो सत्वगुण. संसारासंबंधी सर्व काळ उदासीन असतो, म्हणजे सांसारिक उपभोगात मन लागत नाही, विटून जाते आणि हरिभजन करावेसे वाटते. प्रपंचातील कोणतेही पदार्थ शाश्वत नाहीत असे वाटू लागल्यामुळे त्यांच्या ठिकाणी चित्त लागत नाही आणि परमात्मा आठवू लागतो. अशा प्रकारची मनाची दृढता असते तो सत्वगुण. लोक अनेक प्रकारे नावे ठेवू लागतात, तरी परमार्थाविषयीचे प्रेम अंतःकरणात वाढतच असते आणि अंगीकारलेल्या परमार्थाच्या मार्गासंबंधाने निश्चय बळावतो तो सत्वगुण. लोक म्हणतात की हा भ्रमिष्ठ झाला, तरी ह्याचे प्रेम वाढतच असते. प्रेमाचा निश्चय दृढतर होतो तो सत्वगुण. अंतःकरणात देव कोण याविषयी कल्पना स्फुरू लागतात व स्वरूपासंबंधी श्रुती शास्त्र संमत तर्क वाढू लागतो आणि तद्विषयक श्रुती शास्त्र विरुद्ध जे खोटे दुष्ट संशय असतात ते मावळू लागतात तो सत्वगुण. अंतरात हरिस्फूर्ती भरून राहते, बुद्धी स्वरूपाकार होते व सकळ संदेह
मावळता. जय जय रघुवीर समर्थ. पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात करूया. आता आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने नमस्कार करून वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना पुन्हा एकदा धन्यवाद व एक नम्र विनंती. आमचा हा ग्रंथ वाचनाचा दैनंदिन ग्रंथ वाचनाचा स्तुत्य उपक्रम आपणा सर्वांस जर आवडत असेल, त्यातून आपणा सर्वांना जर काही ज्ञानबोध होत असेल, तर कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, की जेणेकरून आम्हाला हा कार्यक्रम सातत्याने पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल ही नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढच्या भागात.